मित्रांनो, काय तुमची पण अशी अवस्था झाली आहे का की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला फक्त काम काम आणि कामच दिसतं आणि तरीही तुमच्याकडे तुमच्या आवडीच्या गोष्टींसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी किंवा फक्त निवांत बसण्यासाठी जराही वेळ उरत नाही? तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही एका एंडलेस रेसमध्ये धावत आहात जिथे फिनिश लाईन दिसतच नाहीये? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो, कारण आज आपण एका अशा पॉवरफुल बुकची समरी बघणार आहोत ज्याने कित्येक लोकांचं आयुष्य बदलून टाकलं आहे. डॅन मार्टेल यांच्या बाय बॅक युअर टाइम या पुस्तकाबद्दल. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आपण आपल्या वेळेची ओनरशिप कशी परत मिळवू शकतो आणि आपल्या आयुष्याचा कंट्रोल आपल्या हातात कसा घेऊ शकतो. हे पुस्तक फक्त टाइम मॅनेजमेंट बद्दल नाहीये, तर हे आपल्याला शिकवतं की आपण बिझी राहून प्रोडक्टिव्ह कसं व्हायचं. या पुस्तकातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायबॅक प्रिन्सिपल. तुम्ही म्हणाल, वेळ विकत कशी घेता येते? तर याचा अर्थ सोपा आहे. जर एखादं काम तुम्ही स्वतः 2 तासांमध्ये करत असाल आणि तेच काम तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी फक्त 500 रुपये देऊन करून घेत असाल, तर याचा अर्थ तुम्ही तुमचे 2 तास परत विकत घेतले आहेत. या 2 तासांमध्ये तुम्ही असं काम करू शकता ज्यातून तुम्हाला 500 रुपयेपेक्षा जास्त पैसे मिळतील किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता. हेच तर आहे बाईंग बॅक युअर टाइम. या प्रोसेसला सुरू करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपली डेलिगेशन इक्वेशन समजून घ्यावी लागते. याचा फॉर्म्युला सिंपल आहे. किती वेळ वाचला भागिले किती खर्च झाला बरोबर तुमची परतावा. तुम्हाला प्रत्येक कामासाठी हा हिशोब करायचा आहे. उदाहरणार्थ, तुम्ही पुण्यात राहणारं एक स्ट्रगलिंग स्टार्टअप ओनर असाल आणि तुम्ही तुमचा वेळ तुमच्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंटवर किंवा कस्टमरसोबत बोलण्यात खर्च केला तर ते फायदेशीर आहे. पण जर तुम्ही इनव्हॉइसेस बनवण्यात किंवा सोशल मीडिया पोस्ट शेड्यूल करण्यात तुमचा वेळ वाया घालवला तर तुम्ही तुमच्या प्रगतीचा स्पीड कमी करत आहात. पुस्तक सांगतं की सर्वात आधी तुमची फ्रीडम लिस्ट तयार करा. ही फ्रीडम लिस्ट म्हणजे अशा कामांची यादी जी तुम्हाला करायला आवडत नाहीत किंवा जी कामं तुम्हाला सोपी वाटतात पण ती तुमची खूप एनर्जी आणि वेळ खातात. एकदा ही लिस्ट तयार झाली की मग तुम्हाला डेलिगेशन इक्वेशन वापरायला सोपं जाईल. आता तुम्ही म्हणाल की सर, आमच्यासारख्या लहान माणसांकडे कुणाला काम द्यायला इतके पैसे कुठे असतात? पण मित्रांनो, हीच तर आपली सर्वात मोठी चूक आहे. हे पुस्तक सांगतं की तुम्ही लहान लहान कामांपासून सुरुवात करू शकता, जसं की घरकाम, किराणा सामान आणणं किंवा एखादी छोटीशी डिजिटल टास्क. तुम्ही फक्त 1 महिना प्रयत्न करून बघा आणि तुम्हीच बघा की किती फरक पडतो. आपल्याला अनेकदा वाटतं की माझ्यापेक्षा चांगलं काम कोणी करूच शकत नाही, पण हे फक्त आपल्या मनात तयार केलेलं एक झुठं बिलीफ आहे. या पुस्तकात डॅन मार्टेल आपल्याला एक सोपी प्रोसेस सांगतात ज्याला म्हणतात डेलिगेशन प्रोसेस. यात सर्वात आधी तुम्हाला तुमचे कामं 4 कॅटेगरीजमध्ये विभागणी करायची आहे: डिलीट, डेलिगेट, डेफर, डू. डिलीट म्हणजे अशी कामं जी टोटली अनावश्यक आहेत आणि ज्यांचा काहीच फायदा नाही. डेलिगेट म्हणजे अशी कामं जी तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी देऊ शकता. डेफर म्हणजे अशी कामं जी तुम्ही नंतर कधीतरी करू शकता. आणि डू म्हणजे अशी कामं जी फक्त तुम्हीच करू शकता आणि जी तुमच्यासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. एकदा का तुम्हाला तुमचं काम योग्यरित्या विभागता आलं की मग तुमचं काम सोपं होऊन जातं. हीच ती वेळ आहे जिथे तुम्ही स्वतःला एक बिझनेस ओनर किंवा एक क्रिएटर म्हणून बघायला सुरुवात करता आणि रोजच्या कामांमध्ये अडकून न राहता तुम्ही तुमच्या लॉंग टर्म गोल्सवर फोकस करता. या पुस्तकातली अजून एक महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे क्लॅरिटी चॅलेंज. जेव्हा तुम्ही कुणाला काम देता तेव्हा ते काम कसं करायचं याची स्पष्ट आणि डिटेल्ड माहिती देणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस तयार करावी लागेल, जेणेकरून जी व्यक्ती तुमच्यासाठी काम करते तिला काही शंका राहणार नाही. आता तुम्ही तुमच्या घरातली एक साधी गोष्ट विचारात घ्या, जसं की भाजी आणणं. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्याला सांगितलं की आज भाजी घेऊन ये, तर तो ती कुठून आणेल आणि कुठली आणेल याची त्याला खात्री नसेल. पण जर तुम्ही त्याला सांगितलं की आज भाजी आणण्यासाठी मार्केटमध्ये जा, तिथून फक्त कोथिंबीर, पुदिना आणि मिरची आण, तर ते काम सोपं होतं आणि त्यात चुका होण्याची शक्यताही कमी होते. हीच गोष्ट तुमच्या बिझनेस किंवा फ्रीलान्सिंगच्या कामातही लागू होते. शेवटी हे पुस्तक आपल्याला आपली बायबॅक रेट काढायला शिकवतं, म्हणजे तुमची पर आवर व्हॅल्यू काय आहे. जर तुम्ही एका तासात 500 रुपये कमवता तर तुमची पर आवर व्हॅल्यू 500 रुपये आहे. याचा अर्थ तुम्ही कोणतंही काम करण्यासाठी जो वेळ घालवत आहात त्या प्रत्येक तासाची व्हॅल्यू 500 रुपये आहे. जर तुम्ही 100 रुपयाचं काम करण्यासाठी 1 तास घालवत असाल तर तुम्ही 400 रुपयाचं नुकसान करत आहात. हे गणित समजून घेतलं की तुम्ही तुमच्या वेळेचा योग्य वापर करायला शिकता. म्हणून मित्रांनो, थांबा, एक क्षण विचार करा. तुमच्या आयुष्यातली अशी कोणती कामं आहेत जी तुम्ही स्वतःहून टाळत आहात कारण तुमच्याकडे वेळ नाहीये? आजपासूनच सुरुवात करा. एका छोट्याशा कामाला डेलिगेट करून बघा. तुम्ही बघाल तुमच्या आयुष्यात एक नवीन स्पेस तयार होईल जिथे तुम्ही खऱ्या अर्थाने श्वास घेऊ शकता आणि तुमच्या एम्पायरची मजबूत पायाभरणी करू शकता. तुमची सर्वात जास्त वेळ वाया घालवणारी गोष्ट कोणती आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग आजपासूनच आपण आपला वेळ विकत घेऊया आणि आपलं आयुष्य पुन्हा एकदा आपल्या हातात घेऊया.